सांगली बेडकवडी रोड व समडोळी रोड अनेक वर्षापासून कचऱ्याचा डोंगर, दुर्गंधी, डोळ्याला बंगाळ वाटणारा परिसर आज कायापालट होऊन सर्वांच्या नजरा आपल्याकडे वेधून घेतोय। ही किमिया नव्हे तर हे होतं सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा मनापासून केलेल्या प्रयत्नाचं फळ। होय, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांनी या कचऱ्याबाबत अनेक तीव्र आंदोलने, मोर्चे, जन आंदोलने करून आगडूम उसळलेला होता। आज याच गावातील लोक प्रशासनाचा अजोड कामगिरीचं तोंड भरून कौतुक करून मानसन्मान देऊन हे केलेल्या मेकओव्हर बद्दल धन्यवाद देत आहेत। कधी काळी हा कचऱ्याचा डोंगर पाहून नाक मुरडणारे आज सजीव देवराई पाहून मनोमनी आनंदित होत आहेत। सफाई कामगार ते प्रशासन प्रमुख या सर्वांनी केलेले मनापासूनचे प्रयत्न होते। हा गोवर्धन उचलण्यासाठी अनेक जणांचे हात लागलेत। सफाई कामगार ते कुटुंब प्रमुख, आयुक्त म्हणून यांनी मनापासून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेत। यामध्ये तत्कालीन आयुक्त नितीन कापडनीस यांनी सुरुवात करून माननीय सुनील पवार यांनी देखील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी चांगलं काम केलंय। बेडक रोड कचरा डेपो येथे जून कचरा 3,13,821 मेट्रिक टन, समडोली रोड येथील कचरा डेपोवरील 6,65,284 मेट्रिक टन, एकूण 9,79,105 मेट्रिक टन कचरा मुक्त परिसर झालाय। आता जबाबदारी मोठी आणि महत्वाची समजून माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी कचरामुक्त झालेल्या जागा त्यावर दैनंदिन गोशाळा होणार, कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरता नवीन प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न चालू केलेत। वेळेत कार्यरत होईल असं नियोजन देखील केलंय। टाइम बॉन्ड प्रोग्राम निश्चित करून काम चालू केलंय। यश नक्की येणार, पण साथ नागरिकांची असावी अशा अपेक्षा देखील व्यक्त केल्या। नागरिकांनी आपला कचरा 2 भागात ओला आणि सुका देणं इतकंच काम असणार आहे। त्यानंतर प्रशासन आपलं पुढील कामकाज करणार आहे। जून 2024 पासून प्रकल्प कार्यरत होऊन दैनंदिन कचरा देखील मार्गी लागणार आहे। बांधकाम व पाडकाम, कचरा प्रक्रिया प्रकल्प, तसेच मृत जनावर क्रेमेटर, डॉग पॉन्ड, वीड टू वेल्थ असे विविध प्रकल्प प्रस्तावित करण्यात येत असून कचरामुक्त शहर म्हणून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका नावारूपाला येणार आहे। त्या साथ असणार आहे ती सर्व सांगली, मिरज, कुपवाड मधील सुज्ञ नागरिकांची। अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र।